तुमच्या घरात जर 2 बटाटे आणि 1 वाटी रवा असेल ना, तर ह्यापासून आपण मस्त असा स्नॅक्सचा पदार्थ पाहणार आहोत। तर अगदी कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये हा पदार्थ तयार होतो। तर चला लगेच पाहूया हा कसा करायचा। तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। तर बटाट्याचे वरचे जे साल आहे ना, ते साल आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत। तर अशा तऱ्हेने आपण हे सगळे साल इथे काढून घेणार आहे आणि हा बटाटा आपल्याला ना पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून बटाटा आपला लाल पडणार नाही। तर अशा तऱ्हेने ना मी दोन्ही बटाट्याचे आता इथे साल काढून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण याचे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आता घरात ना एखादी किसणी असेल ना, तर त्या किसणीने आपण हा बटाटा असा इथं किसून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जी किसणी असेल ना, त्या किसणीने तुम्ही हा बटाटा इथं किसून घ्या। बटाटा किसून झाला की त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर आता मी हा बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यात पाणी घालून साईडला ठेवून देते। कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1 चमचा आपण इथे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी चांगली फुलून द्यायची आहे। तर इथं पाहू शकता मोहरी चांगली फुललेली आहे। तर त्यातच 1 हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे। लहान मुलांसाठी करणार असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल आणि खूप सारी कोथिंबीर इथं मी घेतलेली आहे। आता आपण 1 वाटी इथं रवा घेतलेला आहे, तर त्यासाठी आपण 2 वाटी इथं ना पाणी वापरणार आहोत। पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढायची आहे। त्याआधी आपण ह्याच्यात चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि थोडेसे ॲरोगॅनोही घालून घेऊया, म्हणजे मस्त अशी टेस्ट येईल। आणि त्याचबरोबर अर्धा इंच आलं असं किसून घेतलेलं आहे, तेही घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता हलकी हलकी उकळी आलेली आहे पाण्याला आणि जो बटाटा आपण ना स्वच्छ धुवून घेतला होता तो बटाटा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ना 2 मिनिटं चांगली उकळी घ्यायची आहे, म्हणजे बटाटा एकदम सॉफ्ट असा आपला इथं शिजून निघेल। तर 2 मिनिटं झालेली मस्त उकळी आलेली आहे। आता जो रवा घेतलेला ना, तो रवा त्याच्यामध्ये घालून ना एका साईडने लगेच हाताने आपण फिरवून घ्यायचा आहे, कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये गाठी करून घ्यायच्या नाहीयेत। एकदम सॉफ्ट आपल्याला इथं बॅटर हवं आहे। तर जसं व्हिडिओमध्ये करते सेम त्या पद्धतीमध्ये ना आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने सगळ्या त्याच्या गाठी आहेत ना, त्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथं मी सगळ्या गाठी त्याच्या फोडून घेतलेल्या आहेत। एकदम सॉफ्ट असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। आता 5 मिनिटं आपण ना बारीक गॅसवर ह्याला वाफ द्यायची आहे। तर इथं 5 मिनिटं झालेली आहेत बघा, मस्त अशी वाफ बसलेली आहे आपलं आणि मस्त असा याचा डो तयार होत आहे। तर इथं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्याआधी एकदा मिक्स करून घेऊया चांगलं आणि आपण ना इथं गॅस बंद करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अजिबात याच्यामध्ये गाठी नाही, एकदम सॉफ्ट असा आपला इथं डो तयार झालेला आहे। मी गॅस बंद करून घेते आणि एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बॅटरना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, कारण का आज आपण ह्याच्या बाईट्स करत आहे, बटाटा बाईट्स करत आहे आपण। तर त्यासाठी आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर मी 5 ते 10 मिनिटांनंतर उलटण्यानेच असं सगळीकडून एकसारखं फिरून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपण हे थंड करून घेतलेलं आहे। आता 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि मस्त तेलाच्या हाताने ना हे मळून घ्यायचं आहे। जरी काही गाठी वगैरे राहिल्या असेल ना, तर हाताने आपण असं प्रेस करून ना सगळ्या गाठी फोडून न्यायचा, चांगला सॉफ्ट असा डो इथं मळून घ्यायचा आहे। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या अशा ह्या बटाटा बाईट्स इथं आपल्या तयार होतात। मधल्या वेळेत तुम्ही खाऊ शकता। स्नॅक्सचा हा पदार्थ आज आपण इथं पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला जर नाश्त्याला करायचं असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी करू शकता। तर तेल लावून मस्त असं मी ह्याचा डो करून घेतलेला आहे। छोटे छोटे गोळे आता आपण ह्याचे करून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या आकाराचे मी गोळे इथं करून घेत आहे। आता त्यातला एक गोळा आपण इथं घेऊया आणि पलपोट घेतलेला आहे, तुम्ही प्लॅटफॉर्मवरही याच्या ओट्यावर करू शकता। तर आता ना मस्त तेलाचा हात लावून ना आपण ना एकदा पुन्हा मळून घेऊया आणि ना हातावर असं ना त्याचा गोल गोल ना राऊंड करून घ्यायचा आहे। आपल्याला लांबट असा आकार देऊन घ्यायचा आहे, जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही, मध्यम स्वरूपाची आपण ही अशी लांबट अशी गोळी करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात सेम त्या पद्धतीने। आता सुरी घ्यायची आहे आणि सुरीने ना छोटे छोटे 1-1 इंचाचे बाईट आपण इथं ना हे कट करून घ्यायचं आहे। जर चिटकत असेल सुरीला तर थोडंसं तेल लावून ना तुम्ही ना ह्याचे बाईटसाठी करून घ्या। आकार जर आला नसेल ना तर हाताने थोडासा आकार इथं देऊन घ्यायचा आहे। शेवटी आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या। इथं तुम्हाला गोल करायचे तर गोल करू शकता किंवा चौकोनी करू शकता। तर मी इथं चौकोनी आकारामध्ये करून घेतलेले। तर राहिलेले सगळे बाईट्स आता मी अशा पद्धतीने इथं करून घेतलेले। काट्या चमच्याने थोडंसं प्रेस करून ना मी त्याला वेगळी डिझाईन केलेली आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला जर करायचे असेल तर करा, नाही केली तरी चालेल। तर आता 10 मिनिटासाठी हे बाईट्स आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि पुन्हा आपण ना चेक करायचं आहे 10 मिनिटांनी। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत, मस्त बाईट आपले हे सेट झालेले आहेत। तर आता आपण लगेच हे तळून घेऊया।
कढईत तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता आपण ना जेवढा एका टाइमी बाईट्स बसतील ना तेवढे आपण इथं मस्त असे सोडून घेऊया तेलामध्ये। आणि ना मीडियम गॅसवरच आपल्याला हे बाईट्स तळून घ्यायचे आहेत, बारीक गॅसवर तळायचे नाहीत, नाहीतर तेल खूप पितील। त्यामुळे मोठ्या गॅसवर आपण हे बाईट्स ना मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर आता बबल्स खूप आहेत त्यामुळे लगेच आपण इथं झाऱ्या घालायचा नाहीये, थोडेसे बबल कमी झाले की आपण बाईट्स हे पलटून घ्यायचे आहेत। एकदम खुसखुशीत असे आपले हे बाईट्स इथे तयार होतात, लहान मुलांना खूप आवडतात। तर अशा एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे बाईट्स आपण घरच्या घरी कसे करायचे हेच आज दाखवलेलं आहे मी तुम्हाला। त्याचा कलर चेंज झालेला आहे, डार्क ब्राऊन असा ह्याचा कलर आलेला आहे। तर आपण काढून घेऊया आणि अशा तऱ्हेने सगळे हे बाईट्स मी आता तळून घेणार आहे इथे एक एक करून। आणि ना जर तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचे असेल ना तर एअरटाईट डब्यामध्ये ना तुम्ही हे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे बाईट्स तळून खाऊ शकता। तर अशा तऱ्हेने मस्त आपले बटाटो बाईट्स इथे तयार झालेले, अजिबात तेलकट होत नाही, वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे बाईट्स तयार होतात। तर नक्की ट्राय करा। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मात्र विसरू नका। एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे असे बटाटो बाईट्स घरच्या घरी कसे करायचे हेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर अगदी कमी वेळामध्ये हे आपले बटाटो बाईट्स तयार होतात। भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।